बाहेर चल, मी घरी सोडतो तुला. नीना तूच सांग, कुठल्या तोंडाने तिला सांगू थांब म्हणून? पण मम्मा, मी काय म्हणते, शमी अशी पटकन रिॲक्ट होणारी मुलगी नाहीये. ती बऱ्याच आधी घडलेल्या घटनांवर नंतर विचार करते आणि मग रिॲक्ट होते. त्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार आहे मम्मा. नाही माई, शमिका साधारणपणे तुझ्याकडे खूप पटकन मन मोकळं करते. तुला काही आठवतंय का गेल्या काही दिवसात तिने एखादी गोष्ट तुला सांगितलीये? आय मीन असं काही की जे आम्हाला माहित नाहीये. एनिथिंग? पोचलो आपण. हो, पण खरं सांगू, घरी जायची इच्छाच होत नाही माझी. माझीसाठी. नशीब मी तुझ्या प्रेमात नाही पडले ते, आणि आज या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतोय. जय, एक असा मुलगा जो फक्त बाता मारतो आणि ट्रेन मधून उडी मारून पळून जातो. रिया, तू म्हणत होतीस ना, ते खरंच बरोबर आहे. अभिजित खूप चांगला मुलगा आहे. बघ ना, मैत्रीसाठी त्याने एवढं केलं. कदाचित दुसरा कोणताच मुलगा एवढं करू शकला. हॅलो, तुला तो आवडायला लागला की काय? अगं नाही ग, चला झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. चल ना तू पण. हो, आलीच मी. चल लवकर ये. हो. हॅलो, खूप त्रास दिला ना मी तुला, खूप आरोप केले आणि खूप हर्ट हे केलं. यु नो, आता नुसतं आठवलं तरी. नकोच आठवस ना. आता फक्त मी कधी कधी आणि कशा कशा प्रकारे तुला आय लव्ह यू म्हटलं आणि म्हणत राहीन, तेवढंच फक्त बघ. इथे आशू जिवंत आहे आणि तिथे शमिकाने सांगितलंय की ती जयशी लग्न करणार नाही. काय चाललंय? सगळे फासे उलटे पडत चालले. माझं नाव पण संध्या राजे. हरत चाललेली बाजी पण जिंकून दाखवेन मी. ऑफकोर्स नीनाशी बोलायला हवं, नाहीतर हा जय नुसता बघत राहील आणि तिकडे शमिका दुसऱ्याच कुणाला तरी आणून माझ्या समोर उभं करेल आणि म्हणेल, मामा लुक एट दिस, ही इज माय लाईफ पार्टनर. नाही, असं नाही होऊ देणार मी.